बरोबर 3 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक प्रचंड मोठी उलथापालथ घडलेली, मोठी घडामोड घडलेली आणि या घडामोडीनं राज्याचं संपूर्ण राजकारणच बदलून टाकलं। ही घटना होती शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीची। या फुटीला आता 3 वर्ष सरून गेली आहेत, पण तरी आजही खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावरनं राजकारणात नेहमीच वाद रंगतो। याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अहोरात्र आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळतात। पण याच वादात आता उडी घेतली आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी। एकनाथ शिंदेच खऱ्या शिवसेनेचे खरे वारसदार कसे याविषयी टिप्पणी करून अमित शहानी या वादामध्ये आणखीनच रंग भरल्यात। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। एकनाथ शिंदेची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का। पूर्वी लिंबू टिंबू होते, 2 डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। असली आणि नकली शिवसेनेवरून रंगलेलं हे शाब्दिक वाकयुद्ध। मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख करून दिली। राज्यात शिवसेनेत उभी फूट पडून एक शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्याच्या घटनेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना शिंदेंची शिवसेना असल्याचा निकाल दिला। विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला ठाकरेंच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं। गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही अमित शहा यांनी ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना असल्याचा उल्लेख केला होता। त्याला ठाकरेंच्या पक्षाकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं होतं। आपको शिवसेना के अध्यक्ष मानने वाले उद्धव ठाकरे जी को निमंत्रण दिया, ये नकली शिवसेना अध्यक्ष प्राण प्रतिष्ठा में नहीं गए सोनिया गांधी के डर से। शिवसेना युनिटी नाही, शिवसेना एकच आहे, दुसरी ती गद्दार सेना आहे। मी उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे। त्याच्यामुळे एसएनसी जे काय आहे ते एसएनसी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे। शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या। लोकसभेत ठाकरेंच्या पक्षाचे 9 खासदार तर शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार जिंकून आले। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचे 20 आमदार जिंकून आले तर शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार जिंकून आले। याचाच धागा पकडत अमित शहांनी खरी शिवसेना शिंदेंची शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। खऱ्या शिवसेनेवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंचा पक्ष यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगलं। शिंदेंच्या शिवसेनेनं अमित शहांच्या वक्तव्याचं स्वागत केलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला। बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार, शिवसेना ही 4 अक्षरं आणि धनुष्यबाणी निशाणी माननीय आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शिवसेनेकडे ती आहेत आणि म्हणून खरी जी शिवसेना आहे ती एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना खरी आहे। जी दुसरी आहे ती उभाटा गट त्याला आम्ही म्हणतो। एकनाथ शिंदेची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का। पूर्वी लिंबू टिंबू होते, 2 डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। अमित शहा यांनी शिवसेनेबाबत हे वक्तव्य केलंय त्याला किनार आहे ती आगामी महापालिका निवडणुकीची। लवकरच मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुलही वाजणार आहे। यावरून आतापासूनच ठाकरेंचा पक्ष आणि महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार? त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये। याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत। मैं आज पूछना चाहता हूं, हमारी जो कामकाज के तरीके पर टिका और टिप्पणी करते हो, किसमें विजन है? कितने साल आपके पास महाराष्ट्र रहा, क्या किया आपने?
महाराष्ट्र छोड़िए, मुंबई की समस्या के लिए क्या किया? आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याचा समावेश असलेल्या महायुतीत मुख्य सामना होणार आहे. आता असली शिवसेनेवरून अमित शहांनी ठाकरेंच्या पक्षाला डिवचल्यानं आगामी काळात यावरून आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.